जय शिवराय मित्रांनो, जय शंभूराजे। आज आपण छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी बघणार आहोत। इसवी सन 1657 ते 1689 हा यांचा कार्यकाल आहे। राष्ट्रनिष्ठा जोपासण्यासाठी अनवरत छळ सोसणारा शूरवीर धर्मवीर छत्रपती संभाजी राजे। नमस्कार मित्रांनो, स्वराज स्मार्ट टुडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्येष्ठ महाराणी सईबाई या मातापित्याचे पहिले पुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला 14 मे 1657 रोजी झाला होता। त्यांच्या जन्मानंतर 2च वर्षात म्हणजे महाराणी सईबाईंचे निधन झाले, ते 5 सप्टेंबर 1659 रोजी झाले। त्यांच्यानंतर आई जिजाऊ आणि त्यांच्या सावत्र माता ज्या होत्या त्यांनी शंभूराजांना खूप जीवापाड प्रेम दिलं, जीवापाड जपलं। कारण या शंभूराजाचं आई मातृछत्र हे अवघ्या 2 वर्षातच त्यांच्यापासून हरवलं होतं। छत्रपती संभाजी महाराज हे लहानपणापासूनच आई जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणाच्या युद्धनीतीच्या अनेक अशा गोष्टी ऐकत होते आणि त्याच वेळेस त्यांच्या अंगात वीररस संचारत होता आणि त्यांचे असे व्यक्तिमत्व स्वतः एकदम हळूहळू घडत होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी विशेष शिक्षक नेमून शारीरिक शिक्षण त्यांना दिलं। शस्त्र चालवणे, घोड्यावर बसणे, प्रत्यक्ष युद्धकलामध्ये संभाजी महाराजांना प्रशिक्षण दिले। समाजशास्त्र, राज्यशास्त्र असं सर्व शिक्षण त्यांनी दिले त्यांना। बालशंभूराजे अत्यंत बुद्धिमान होते आणि दिसायला अत्यंत देखणे असे होते वीर शंभूराजे। त्यांनी सुद्धा विविध कलामध्ये 8 वर्षाच्या वयातच काय केलं होतं तर सर्व विषय भाषा, संस्कृती, धर्मतत्वे, इतिहास, भूगोल, शेती, विज्ञान, नाट्य, संगीत इत्यादी अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काय केलं, हे ज्ञान आत्मसात केलं। जेव्हा जेव्हा वेळ यायची छत्रपती शिवाजी महाराज या बालसंभाजींना स्वतःसोबत युद्धभूमीवर घेऊन जायचे, मावळ्यासोबत त्यांना फिरवत होते। संभाजीराजांना युद्ध रणांगण, युद्धनीती यांचे धडे देत होते आणि ते लहानपणापासूनच छत्रपती संभाजीराजे हे ते आत्मसात करत होते। या लढवय्या संभाजीराजे हे लहान शिवाजी महाराजाच्या आखाड्यात म्हणजे त्यांच्या छत्रछायेखाली एक असे कसून तयार होणारा योद्धा तयार होत होता। वयाच्या 8व्या वर्षी संभाजीराजेंचं येसूबाई सोबत लग्न ठरलं होतं, वयाच्या 8व्या वर्षी। आणि येसूबाई शिर्के घराण्यातील होत्या ह्या येसूबाई, त्यामुळे युद्धनीती सहज जाणून त्यांना पण होती येसूबाई यांना। आता सांगल्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत देखणे शूर होते। राजकारणातील डावपेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ यांच्याकडून आत्मसात केले होते। ते 9व्या वर्षी असताना शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले होते, आपल्या सर्वांना माहीत असेल। स्वराज्यापर्यंतची पळापळ जी झाली होती, आग्र्याहून सुटका झाली तेव्हा, त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी शत्रूच्या हाती त्यांची धावाधाव पळापळ होऊ नये म्हणून त्यांनी त्यावेळेस काय केलं होतं तर छत्रपती संभाजी महाराजांना मोरोपंत पेशव्यांच्या घरी, कुठे तर मथुरेला, मोरोपंत पेशव्यांच्या घरी मथुरेला त्यांच्या घरी ठेवलं होतं आणि स्वराज्यात अशी अफवा फिरून टाकली होती की छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाला। एक वेळ आई जिजाऊंना सुद्धा ही गोष्ट माहीत नव्हती, त्या हळहळल्या। अनेक असे दुःख आई जिजाऊंनी पचवले होते, हेही दुःख त्यांना सोसवत नव्हतं, तरी सुद्धा स्वराज्यासाठी त्या मायमाऊलीने हेही दुःख पचवायला सुरुवात केली। परंतु हे एक युद्धनीती होती, एक चाणक्य नीती होती आणि काही काळानं संभाजी महाराज घरी परतले। त्यानंतर कळालं की ही एक नीती होती। इसवी सन 1674 मध्ये काय झालं होतं, शिवाजी महाराज रायगडावर राज्याभिषेक झाला होता। तिथून 12 दिवसांनी काय झालं होतं तर जिजाऊंचं निधन झालं होतं। 12 दिवसांनी जेव्हा 1674 साली
शिवाजी महाराजाचा रायगडावर राज्याभिषेक झाला होता, त्यावेळेस काय झालं होतं तर सर्व जे राजे हे छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहासनावर विराजमान झाले, त्यावेळेस सर्वत्र आनंद पसरला होता. जिजाऊंचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात आणलं होतं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर राजसिंहासनावर बसले. राजसिंहासनावर उतरून शिवाजी महाराज जेव्हा आई जिजाऊकडे चरण स्पर्श करण्यासाठी गेले होते, तेव्हा या मातेने लेकराच्या जवळ जाऊन असं आनंदाश्रूंनी त्यांच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्यावेळेस त्या म्हणाल्या होत्या, शिवबा आता आपण छत्रपती झालात, पण खऱ्या अर्थाने रयतेचे मायबाप व्हा. आम्ही असू अथवा नसू, स्वतःची काळजी घ्या व सोबत शंभू बाळाची लक्षपूर्वक काळजी घ्या. ह्या आवर्जून छत्रपती शिवाजी महाराजांना आऊ जिजाऊनं सांगलं होतं. मग नंतर छत्रपती शिवाजी महाराजाच्या जेव्हा स्वराज्याच्या राजकारणात गुंतले होते, तेव्हा शिवाजी महाराज रणांगणावर असत. इकडे तरुण सळसळत्या रक्ताचे संभाजी महाराज यांचं जे स्वराज्यामध्ये अनुभवी मानकरी होते, या लोकांशी झालं मतभेद होत होते. जसे की अण्णाजी दत्तोजी हे ज्येष्ठ मानकरी, यांच्यावर शिवाजी महाराजांचा अत्यंत प्रचंड विश्वास होता. पण हा प्रचंड कुशल हा जे मानकरी होते हे भ्रष्ट कारभार करू लागले, हे छत्रपती संभाजी महाराजांच्या लक्षात आले होते. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या लक्षात आल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज त्यांना विरोध करत होते. आणि जसं की इतिहासात म्हणतात, हे बरेच मानकरी त्यांना विरोध करत होते आणि या म्हणजे ग्रह कलहामुळे छत्रपती शिवाजी महाराजही थोडेसे व्यथित होत होते. परंतु त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्याचे रक्षण करायला ठेवले आणि स्वतः आपल्या स्वाऱ्या आपलं कर्तव्य ते बजावत राहिले. छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत काय करत होते, ते अष्टप्रधान मंडळ जे होतं तर हे चालवत होते आणि त्यांना चालवण्यास सांगलं होतं. परंतु हे अष्टप्रधान मंडळ छत्रपती संभाजी महाराजांचं ऐकतच नव्हतं आणि ऐकण्यास ते नकार देऊ लागले. मग 16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराज म्हणजे यांचाही राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराज हे झाल्यानंतर म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतकरणाने ते जे मानकरी होते अण्णाजी दत्तो यांना माफ केलं होतं. मोरोपंत पेशव्यांना माफ केलं. या अष्टप्रधान मंडळात त्यांना स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तोंनी संभाजी महाराजाविरुद्ध कारवाया सुरूच ठेवल्या. त्या लक्षात येतात त्यांना ह्या सहन नाही झाल्या. स्वराज्यासाठी हे घातक होतं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार केले. 1680 मध्ये दिल्लीचा बादशाह औरंगजेबाने दक्षिणेवर चाल केली आणि छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव त्यांना काटा वाटू लागले. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या शूरतेच्या त्यांच्या जे जिंकत होते त्यांच्या ज्या बातम्या आहेत त्या औरंगजेबाच्या कानावर जात होत्या. त्यावेळेस काय झालं, औरंगजेब सर्वच बाबतीत थोडासा खूप सैन्य आणि भरपूर सैन्य त्यांच्याकडे होतं, त्यामुळं भरपूर बाबतीत सैन्याच्या बाबतीत सरस होता. पण छत्रपती संभाजी महाराज हे डगमगणारे नव्हते. 23व्या वर्षी अवघ्या 23व्या वर्षाचा छत्रपती संभाजी महाराज सतत 7 वर्षे त्यांनी त्या औरंगजेबाशी झुंज दिली. ते त्याच्याशी भांडत राहिले. संभाजी राजांनी काय केलं होतं तर गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी आणि म्हैसूरचा चिक देवराय
या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला होता की त्या बाकीच्या शत्रूची तर संभाजी महाराजांवर चाल करण्याची हिंमतच होत नव्हती. ह्या बातम्या जेव्हा औरंगजेबाच्या कानावर पडत होत्या तर औरंगजेब सुद्धा अवाक होत होता. मग छत्रपती संभाजी विरुद्ध आपल्या राज्यातील सर्वात मोठा, आपल्या बादशाहीतील सर्वात मोठा काटा ते छत्रपती संभाजी महाराजांना समजू लागला. आणि छत्रपती संभाजी महाराज विरुद्ध त्यांनी काय केलं तर त्यांना धडा शिकवण्यासाठी किंवा त्यांच्यावर चाल करून तो औरंगजेब आला. उंचपुरी देहयष्टी असलेले एकदम देखणे असलेले छत्रपती संभाजी महाराज यांनी अत्यंत आपल्या कारकिर्दीत लढ्या जिंकल्या. सर्वत्र मराठ्याची दहशत निर्माण केली होती. या शूरविद्याने काय केलं होतं तर आपली इतक्या लहानपणीच आपली विद्वत्ता सिद्ध केली होती. ते शूरवीर तर होतेच होते, परंतु बुद्धिमान सुद्धा होते. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. लढाया चालू असताना इतके हुशार होते की वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. नखशिख, नायिकाभेद व 7 शतक हे हिंदी ग्रंथ पण त्यांनी लिहिले होते. नखशिख, नायिकाभेद व 7 शतक हे हिंदी ग्रंथ लिहिले होते आणि बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ सुद्धा लिहिला होता. मराठी साम्राज्य टिकवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारा एकमेव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. तर छत्रपती संभाजी महाराज ज्यावर चालून आलेला औरंगजेब फितुरीनं बेसावध असताना त्यांना औरंगजेबाला माहित होतं की सावध असताना हा म्हणजे राजा आपल्याला याला झेपवणार नाही. म्हणून बेसावध असताना सोबत फक्त 200 सैनिक होते. छत्रपती संभाजी महाराज सोबत फक्त 200 सैनिक होते. आणि त्यावेळेस त्यांचं आश्रयस्थान होतं जे थांबले होते तिथं ते संगमेश्वर येथे. आणि औरंगजेबाच्या 5000 सैन्याची फौज संगमेश्वरवर चालून आली. आणि फंद फितुरीने औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराज आणि याच्या 200 सैन्य आणि छत्रपती संभाजी महाराज सोबत होते कवी कलश यांना घेरण्यास सुरुवात केली. छत्रपती संभाजी महाराज तिथेही अत्यंत शूरपणे लढले आणि औरंगजेबाच्या त्या 5000 सैन्यावर तुटून पडले. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज हे या औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि त्याच्यासोबत कवी कलश यांना सुद्धा कैद केले. छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्यांना औरंगजेबाने इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी बाध्य केले होते. परंतु छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक आणि स्वराज्य रक्षक होते. त्यांनी ही औरंगजेबाची मागणी मान्य नाही केली. त्यानंतर अनन्वित छळ केला त्यांचा. संभाजी महाराजांना जे प्रत्येक अवयव कापत गेला. अवयव इकडे तिकडे फेकले, जीभ कापली, शेवटी डोळे फोडले. पण हा राष्ट्रनिष्ठ असणारा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबापुढे नमला नाही. आणि 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजीराजेंचा मृत्यू झाला आणि छत्रपती संभाजी सोबत कवी कलश यांचाही मृत्यू झाला. अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराज शेवटच्या क्षणापर्यंत आपला लढत राहिले. अशा प्रकारे हा एका वीर योद्ध्याचा पुत्र हा सुद्धा आपल्या वडिलाप्रमाणे वीर योद्धाच ठरून राहिला आणि स्वराज्याची पताका
फडकवण्यासाठी या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचे प्राणाची आहुती दिली, पण हा औरंगजेबासारख्या क्रूर आणि अन्यायकारक हे माणसापुढे झुकला नाही. अशाच प्रकारे नवनवीन राजांविषयी आपण माहिती बघणार आहोत. त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. इनके शब्द इच्छाधारी हथियार हैं. कभी तीर बन जाते हैं, कभी तलवार. सुनो माते, याद है हमने कहा था आपसे एक बार कि हम आपसे कविताओं की प्रतियोगिता करेंगे, और हमने कहा था कि आप बिना प्रतियोगिता के विजयी हैं. मन के जीते जीत हैं, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार. उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. सेवक का आखिरी मुजरा स्वीकार कीजिए राजे. जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने. हमने कहा था हम नमक है महाराज. तुम नमक नहीं चंदन हो कवि. तुम तिलक हमारे माथे का. कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई. जनमानस के भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे. प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और सजर संबा. हम नमक है महाराज, हम नमक है. तुम नमक नहीं चंदन हो कवि. तुम तिलक हमारे माथे का.